नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कळवे सरपंचांसह ग्रामस्थ बसले साठलेल्या पाण्यात। विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व वाहन चालकांचे हाल। कळवे ते जोहे रस्त्यात ॲक्सिस बँक समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम उपविभाग पेन प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे। गेली अनेक वर्षे कळवे येथील ॲक्सिस बँकेसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग नसल्याने 4 गावांचा संपर्क तुटत आहे। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व वाहन चालक यांना त्रास सहन करावा लागत असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झाले आहे। वयोवृद्ध नागरिक जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढीत असतात। या वयोवृद्ध नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रशासनाला वारंवार विनंती अर्ज करून देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कळवे जोहे आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी पाण्यात उतरून रास्ता रोको केला आहे। यावेळी अलिबाग येथील ॲडिशनल एसपी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, डीवायएसपी जालिंदर नालकुल, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्रह्माणे, तहसीलदार तानाजी शेजाळ, माजी तहसीलदार प्रसाद कालेकर, पीडब्ल्यूडी पेन बांधकाम अधिकारी डीएम पाटील तसेच कळवे ग्रामपंचायत सरपंच सदस्य यावेळी उपस्थित होते। यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता नैसर्गिक नाले मोकळे करून ज्या ठिकाणी अडथळे आहेत ते बाजूला करण्याचे आदेश दिले आहेत। या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। कळव्याचे जोहे या गावचा रस्ता आहे। या सिटी बँकेजवळ खूप खड्डे आणि पाणी साचतोय। विद्यार्थी, वयोवृद्ध यांचे खूप हाल होतात। येणाऱ्या वाहनांच्यातून दगड उडले जातात। ते एखाद्याच्या जर वर्मी लागले तर त्यांनी कोणाचा आधार घ्यायचा? हा आधार शासनाने ह्या लोकांना, जनतेला द्यायला पाहिजे। नेहमी तक्रार करून सुद्धा याचा काही उपयोग झालेला नाही। म्हणून हे आंदोलन करण्याचा भागी पडलेलं आहे। हे का पडलेलं आहे ते शासनाने जाणून घ्यायचं आहे। काल पीडब्ल्यूडीची लोक आली होती पण त्यांनीही काही उपचार केलेला नाही। हा कशासाठी? आणि तुम्ही जर खरोखर बघितलं तर ह्या रस्त्याला दोन्ही बाजूंनी दगडांची पिचिंग होती आणि हा रस्ता किती मोठा होता। त्यावेळेला सुद्धा ही लोक, हे विद्यार्थी या घाणीतून शाळेत जोह्याला हायस्कूलला जात होते। मग आता ही अवस्था का? त्यावेळेला का पाणी साचत नव्हतं? ही मला माझी विनंती शासनाला आहे। मी कळवे गावचा सरपंच सतीश नारायण पाटील। आम्ही वर्षभर बीडब्ल्यूडीला अर्ज व्यवहार करून, पत्रव्यवहार करून 30 दिवसातून आम्ही प्रत्येक ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटी 30 दिवसातून आम्ही महिन्यातून 2 वेळा तरी जायचो, पण आमच्याकडे प्रत्येक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केला। आज आम्ही तहसीलदार प्रांत, आमदार साहेब, पीडब्ल्यूडी, कलेक्टर साहेब यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केला, पण आमच्याकडे कोणीच लक्ष लावलं नाही। आज अशी परिस्थिती झालेली आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांना जायला रस्ता नाही, रिक्षावाल्यांना रिक्षा पाण्यात टाकता येत नाही, 2 व्हीलरवाल्यांना गाडी वरती ठेवायला लागतो, जर गाडी टाकली तर त्याला 1,500-2,000 रुपये खर्च येतो। तसेच एसटी पण बंद आहे आणि 4 गावचा संपर्क याच्यामुळे तुटलेला आहे। हा अशी परिस्थिती असताना आज आमच्याकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, त्याचा धिक्कार करतो आणि असं सांगतो त्यांना, आजचा हा रस्ता रोको आंदोलन आहे, याचा जर निर्णय जर तुम्ही घेतलाच नाही तर याच्या पुढे आम्ही मुंबई गोवा हायवे बंद करणार आहे। या प्रशासनाचा करायचा काय? या प्रशासनाचा करायचा काय? चाललेल्या प्रशासनाचा, चाललेल्या प्रशासनाचा, वैतागलेल्या प्रशासनाचा, भ्रष्टाचारी प्रशासनाचा।